छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने नाशिक जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेतर्फे सर्वज्ञ श्री फाउंडेशनच्या वतीने कोटमगाव श्री 2017 स्पर्धा कोटमगाव येथे घेण्यात आल्या। सर्वज्ञ श्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश आप्पा म्हस्के यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। यावेळी 55, 60, 65, 70, 75 किलो वजन गटात शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेत 55 किलो वजन गटात हारून सिद्दीक अली नाशिक रोड, 60 किलो वजन गटात ज्ञानेश्वर म्हस्के नाशिक रोड कोटमगाव, 65 किलो वजन गटात सादिक मेमन जुनी नाशिक, 70 किलो वजन गटात दीपक चौधरी नाशिक तर 75 किलो वजन गटात इम्रान पठाण शिंदेपळसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला। या सर्व विजेत्यांमधून सर्वप्रथम येण्याचा मान ज्ञानेश्वर म्हस्के कोटमगाव यांनी पटकावला, तर शरीर सौष्ठवाचे उत्कृष्ट प्रदर्शन सादर करणारे सिन्नरचे सुभाष उफाडे यांनी बेस्ट पोझरचा बहुमान मिळवला। यानंतर योगेश आप्पा म्हस्के, दिनकरराव म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, शरद घुगे, कचरू म्हस्के, अंबादास पगारे, धोंडीराम म्हस्के आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आलं। तर समाधान जाधव, नाना घुगे, चेतन गोसावी, सागर जाधव, सागर गोसावी, ज्ञानेश्वर म्हस्के, धनंजय गोसावी, गोकुळ म्हस्के, विशाल म्हस्के याशिवाय सर्वज्ञ फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमात विशेष सहकार्य केले। याप्रसंगी कोटमगावमध्ये आगळावेगळा कार्यक्रम घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी योगेश आप्पा म्हस्के यांचा सत्कार केला। तेव्हा त्यांनी यापुढेही आपण असे निरनिराळे कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले। हे आमचे मित्र तसेच आपल्या गावातले सगळे जे मुलं आहेत त्यांनी खूप मला त्रास दिला की आपल्याला शिवजयंती करायची। त्यांनी वेळ मला हे करून माझे डोक्यात घालून त्यांनी मला खरं या कार्यक्रमाला सहभागी पाडलं। मी त्यांचे पण आभार मानतो आणि थांबतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख बाळासाहेब म्हस्के यांनी योगेश म्हस्केंचा आपल्या भाषणात गौरव केला। माजी उपसरपंच योगेश आप्पा म्हस्के यांनी ही स्पर्धा आयोजित केली। मी आमच्या कोटमगावच्या वतीनं व सर्व स्पर्धकांच्या वतीनं तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व मित्र परिवारांच्या वतीनं योगेश भाऊंच्या मनापासून आभार मानतो। आजपर्यंत असंख्य आदर्शवत कामं या कोटमगावामध्ये झाले। आज सुद्धा एक नाविन्यपूर्ण आदर्शवत हा बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा हा उपक्रम खरंच एक आदर्शवत या परिसराला ठरेल हेच मी या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्त योगेश भाऊंना शुभेच्छा देतो। या प्रसंगी प्रकाश घुगे, शरद घुगे, समाधान जाधव, नाना घुगे, गणेश जाधव कोटमगावचे ग्रामस्थ उपस्थित होते। स्पर्धेतील विजेत्यांनी संगीताच्या तालावर शरीर सौष्ठवाचे प्रदर्शन केले, तेव्हा उपस्थितांनी त्यांना भरभरून दादही दिली। फरमाया कि पैरों पे अपने खड़े हो के दिखलाओ, फिर ये जमाना तुम्हारा है। सुल्तान के साथ चलते चले जाओ, फिर हर तराना तुम्हारा फसाना। तो लो भैया हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल, दबा लेगा दांतों तले उंगलियां लिया ये जहां के पग घुंघरू मीरा नाची थी। या प्रसंगी प्रकाश घुगे, शरद घुगे, समाधान जाधव, नाना घुगे, गणेश जाधव कोटमगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूजसाठी संदीप नवसे, नाशिक रोड।